माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कशा आहेत तुम्ही मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. तर आज आहे संकष्टी. संडेच्या दिवशी संकष्टी आले. सो असं झालं तर नॉनव्हेज नाही खायला भेटणार मला. 3 दिवसाचा उपवासच घेतला. मी आता चालले दही आणायला रोडवर. मी आज चालत चालले बघू शकता, कारण की गाडीच असते जेव्हा बघा तेव्हा माझ्याजवळ. आणि मी आता मी चालत चालले. पण आता इकडे तारगोले आणल्यात आणि आता आम्ही ते तारगोले खातोय. मस्त गोड गोड आहेत. त्याच्यामध्ये पाणी पण एवढं सारं नाही, मस्त लागते. आता ते खातो. मग मम्मी नाश्ता बनवते, ते खाणार, मग आपण भेटू. तुझं नाव काय? हिमांशी करण पाटील. नाव काय? मी आता खोबरा खेचते नैवेद्यासाठी. मोदक ठेवायचे आहेत म्हणून. हे बघा आता खोबरा खेचते. मम्मी मोदक बनवणार आहेत, मी नाही बनवणार कारण मला येत नाही म्हणून. बाकी जेवणाला हेल्प करेन मम्मी. मी आता आलेली केली घ्यायला आमच्या इकडे धक्क्यावर. आणि मी आता सर्व सामान वगैरे घेते आणि मग घरी जाते. तुम्हाला जसं की बोललेले मी सामान घ्यायला आलेली आहे. आता मी सामान घेऊन आली आहे इकडे घरी. आणि मी आता भाजी बनवायला लागले. चण्याची भाजी बनवते, छोले आणि पुलाव. मग मी पुलाव बनवणार आहे, मी फक्त छोलेची भाजी बनवते. जी की मम्मी सांना माझ्या हाताची भाजी आवडते म्हणून मी बनवते दर टायमाला. मी तुम्हाला दाखवते ती कशी बनवतात. आता ह्याच्यामध्ये अख्खा मसाला आणि तो तेजपत्ता टाकलाय. आता जाणार त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी. आणि ती थोडी शिजून वगैरे झाल्यावर त्याच्यामध्ये जाणार आलं लसणाची पेस्ट. हे बघा आता आलं लसणाची पेस्ट वगैरे शिजवत घेतले. आता मॅजिक मसाला टाकते, जो की हर एक जेवणामध्ये टाकला की मस्त छान टेस्ट येते त्याची. इकडे मिरच्याच्या पिठामध्ये काजू ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकलंय आणि आता भाजी बनवायला येते. इकडे कुकर चाललाय, तिकडे मोदकांसाठी ठेवलाय. आता मी भजी बनवते आणि मग तुम्हाला सर्व नंतर ना डायरेक्ट जेवायला बसेल तेव्हा दाखवेन मी काय काय बनवते. आमचा भाऊ पण काम करतोय. फर्स्ट टाइम मम्मीने याला कामाला लावलंय. नाही तर मम्मी सांगते काय याला कामं सांगायची, बॉय आहे तो. आता काम करतोय ना. काय साफ करतोयस? आणि खरं सांग फर्स्ट टाइम आहे ना, खोटं नको बोलूस. आईला सेकंड टाइम. मी तर पहिले नाही बघितलं तुला करताना. मम्मी कधी बसवते आणि थोडंसं करून घेते. अच्छा आता ई करून दाखव बघू एकदा. नीट वरती बघ. ई कर. हा दोन्ही दात तुटलेले आहेत ना मधले. बघा किती भारी दिसतोय. असं साफ करायचं असतं मुलांनी, असं काम करायचे असतात. बघा इकडे संकष्टीचं मांडलंय आणि तिकडे तुळस आहे आमची. इकडे संकष्टीचं मांडलंय आणि इकडे मी आहे. आता पाया वगैरे पडून घेतो आणि मग आईजवळ जायचं, आईच्या पाया पडायला. या प्रकारे द्रिशा मॅडम आता काय करत आहे? द्रिशा सांग जरा तूच. हा नैवेद्य काढते. आणि हा बघा, हे बघा इकडे बघ. आता हा नुसतं ही करेल. हे बघा आता असं नैवेद्य काढताय तिकडे. आणि आता नैवेद्य काढल्यानंतर आईला टिफिन न्यायचं. पोरीनी बघा काय कांड केलंय. दरवाजात लावून ठेवल्याने दरवाजा खुलत ना. बिचारा आई तिकडे जेवायचंय त्यांना इंजेक्शन. त्यांना जेवायचं पण जेवायच्या अगोदर त्यांना इंजेक्शन द्यायचंय आणि दरवाजा अटकावून ठेवलाय. आता दोन वेळेला सिस्टर येऊन गेले तर ते बोलताय तुम्ही का बंद केला दरवाजा. आता आम्ही काय बोलले, इनी केलंय ते. ही नुसती अशीच मस्ती करतच असते. आता बघू काय होतंय ते. आई ते येत आहे खोलायला. मेहनत चालू आहे. गाईज नातीचं आजीवरती प्रेम बघा किती आहे. आता ती मॅडम आईला भरवणार आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवते. येस बघा आता इंजेक्शन देऊन गेल्यात आणि दरवाजा खुललेला आहे. आता ही मॅडम आईला भरवणार आहे. तुम्ही बघत राहावा कशी भरवते ही बाई. बघा. या लोकांना तर काय काम धंदे आहेच नाही.
बघा सोबत टीव्ही पण आहे आणि सोबत एसी पण लावली आहे. ह्या एसी मुळे दरवाजा लावला होता बट तो अटकला होता. आता आईला जेवण तर तो दे. आणि भजी पण आणली आहे. भजी बरं हा. आता इथे जेवण भरून झाल्यानंतर आम्ही निघतो. आता आईला भरून झालं सर्व हे पिशवी भरल्या आणि मी आता निघते घरी जायला. कारण आम्हाला पण जेवायचं आहे ना दृशा. हे बघा हे दीदीला घ्यायला आलेली मी माझ्याकडनं या शॉपमध्ये. ही दीदी मला हे पकड आता तुझं मला धमकी दिलेली, बोलते जर तुम्ही मला ते घेऊन नाही दिलं तर मग तुझा ब्लॉग एडिट नाही करणार, म्हणून घ्यावी लागलं. आता आम्ही निघालो घरी जायसाठी. ही रायडर आहे हालू चालव जाम खूप फास्ट चालवते खूप. बघ एवढे आता आम्ही चाललो घरी आणि घरी जाऊन जेवतो. एवढी आलू बस. हा गचल घरी जाऊन जेवतो कारण की भरपूर भूक लागले. उपवास होता आज संकष्टी आहे म्हणून. हे बघा जेवण भाकरी पुलाव चण्याची भाजी भजी कांदा भजी आहे मिरची आणि मोदक आहेत. आता जेवणार आणि मग बॅडमिंटन खेळायला जाणार. तर मी दाखवणार तुम्हाला. हे बघा इकडे बॅडमिंटन खेळतायत रात्री. किती वाजले? मला पण खेळायचंय. आपण हा ते बघा पण जागा तर नाहीये इकडे आणि कुठे खेळणार ते त्यांना माहित. पार्टनर कोणाला घेऊन येऊ रे? ती नाही आता ती भांडी घासते. कशी आम्हाला रात्रीच्या कुठे पाठवलं यांनी कॉक घ्यायला. इकडे घरावर कॉक घ्यायला ना मग तो घ्यायला आलोय आम्ही. जागा लवकर घेऊन ये. ती आता कॉक घ्यायला गेले आणि मी इकडे उभी आहे. मी आता हा व्लॉग इथे सेंड करते आणि आता भेटूया आपण डायरेक्ट नंतरच्या व्लॉगमध्ये. जर आधीचा व्लॉग नसेल बघितला तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा आणि साईडला बेल आयकन भेटतो तो पण दाबा ताकी माझे जे नवीन व्लॉग्स येतील ते तुमच्यापर्यंत पोचावा. आणि आज ही मूवी बघतो आम्ही. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.